नागपुरात झालेला जोरदार पाऊस फक्त सामान्य नागरिकांसाठीच अडचणीचा ठरलेला नाही, तर या पावसाने नागपूरच्या वाहतूक पोलिसांसमोरही मोठी अडचण निर्माण केलेली आहे। सध्या आम्ही नागपूरच्या सोनेगाव वाहतूक पोलिसांच्या चौकीमध्ये आहोत आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सकाळच्या सुमारास चौकीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जो आहे तो शिरलेला होता। जवळपास 4 ते 5 इंच पाणी जो आहे तो या चौकीच्या प्रत्येक खोलीमध्ये शिरला होता आणि त्यामुळे सध्या पाणी जो आहे तो कर्मचाऱ्यांनी महत् प्रयत्न करून बाहेर काढलेला आहे। मात्र पाण्यासोबत आलेला जो चिखल आहे तो अजूनही या पोलीस चौकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। 2 वर्षापूर्वीही अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर पावसाचा पाणी या ठिकाणी शिरला होता आणि त्यामध्ये वाहतूक पोलिसांचा रेकॉर्ड जो आहे तो मोठ्या प्रमाणात खराब झाला होता। मात्र यंदा कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच दक्षता घेतली आणि पाणी काढण्यास सुरुवात केली, त्यामुळे नुकसान कुठलाही झालेलं नाही। दरवर्षी पाणी शिरते अशा पद्धतीने दरवर्षी फिरतो। मागच्या वर्षी कॉम्प्युटर वगैरे पूर्ण खराब झाले होते, म्हणजे कमीत कमी 3 फूट 4 फूट पाणी ऑफिसमध्ये होता। आज सकाळी किती पाणी शिरलं? आज सकाळी कमी अर्धा फूट पाणी होतं इथे आतमध्ये आणि ते साहित्य वगैरे वर ठेवले होते आम्ही, तरी पण पाणी आता काढण्यास सुरुवात झालेली आहे। आता पाणी काढत आहोत आम्ही आता। तर सोनेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे आणि सोबतच विमानतळ परिसर असेल किंवा वर्धा रोडचा परिसर असेल, जवळच छोटासा वनक्षेत्र आहे, त्या भागातला संपूर्ण पाणी या सोनेगाव पोलीस चौकीच्या जवळून वाहतो आणि हाच प्रचंड प्रवाहाने वाहणारा जो पाणी आहे तो या ठिकाणी पोलीस चौकीमध्ये शिरतो आणि त्याच्यामुळे पोलिसांचा दरवर्षी नुकसान होतो। मात्र यंदा पोलीस सकाळपासून सावध होते आणि त्यामुळे पाणी शिरल्याबरोबरच त्यांनी प्रयत्न करून पाणी बाहेर काढलेलं आहे, त्यामुळे पोलिसांचा नुकसान होऊ शकला नाही। मात्र पावसाने पोलिसांची सुद्धा अडचण नक्कीच केली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।